नोटबंदी होऊन आता जवळपास 10 वर्ष होत आलेली आहेत, पण नोटबंदीचा फटका अजूनही अनेक बँकांना बसतोय। राज्यातील अनेक जिल्हा बँकांमध्ये आजही जुन्या नोटा अक्षरशः धूळ खात पडल्यात। रिझर्व्ह बँकेने या नोटा जमा करून घ्यायला नकार दिल्याने या नोटांचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी लागू केली। त्याच्यामध्ये त्याच्यातून ज्या आम्ही भरायच्या राहिल्या त्या 14,72,00,000 रकमा पडून आहेत आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं की ते 14/72/2016 पासून आता 2025 पर्यंत त्याच्यावर 8% की 8% 10% व्याज धरलं तर 11 ते 13 कोटीचा त्याचा व्याजाचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 101 कोटीच्या अन्य जिल्हा बँकातूनही आमच्यासह सगळ्यांची मिळून 101 कोटीच्या नोटा पेंडिंग आहेत। ते रिझर्व्ह बँकेकडे सगळ्यांची पाठपुरावा चालू आहे।